नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना व पंचायत राज याचे टोटल आपल्याला 1650 प्रश्न बघायचे आहे. आणि ह्या प्रश्नपत्रिका एका प्रश्नपत्रिकामध्ये 50-50 प्रश्न घेण्यात आलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी केअरफुली त्याकडे लक्ष दिलं तर अवघड, काही सोपे, मीडियम, अवघड अशा स्वरूपाचे प्रश्न आहे. तर कोणताही पेपर आला तर त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही न पाहिलेले प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर मग वेळ न घालवता चला एक एक प्रश्न घेऊया. प्रश्नपत्रिका क्रमांक 4. प्रश्न पहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या खटल्यामुळे दिलेल्या निर्णयातील कोणता मिनर्व्हा मिल्सच्या खटल्यात दिलेल्या निर्णयाची पुन्हा पुष्टी देतो? केशवानंद भारती खटल्यात. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण? हिरालाल कनिया. घटना समितीबाबत कोणते विधान योग्य नाही? 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली. पंचायत राज पद्धतीबाबत खालीलपैकी योग्य क्रम कोणता? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा योग्य क्रम आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस बल कोणाच्या नियंत्रणाखाली असतात? जिल्हा दंडाधिकारी. अयोग्य पर्याय ओळखा. पदाधिकारी, शपथ देणारे. राज्यपाला शपथ कोण देतात? मुख्य न्यायाधीश. खासदारास शपथ कोण देतं? राष्ट्रपती. क्यांग सरन्यायाधीश. आणि 4 नंबर, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशास राज्यपाल. यामध्ये 3 बरोबर आहे, 3 अयोग्य पर्याय आहे. 3 नंबर अयोग्य म्हणजे क्यांग सरन्यायाधीश अयोग्य पर्याय आहे. गाव पातळीवरील पिकाची पाहणी वर्षातून किती वेळा केली जाते? 2. भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? ए आणि बी म्हणजे स्पेन आणि युगोस्लाव्हिया. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला संबोधले जाते? लॉर्ड रिपन. खालीलपैकी कोणत्या राज्यात राज्य सतर्क आयोग नाही? महाराष्ट्र. एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडली आहे असे राष्ट्रपतीला वाटल्यास ते काय करतात? राज्यात 356 कलम जाहीर करतात. खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. 73व्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. 73व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांना 33% राखीव जागा देण्यात आल्या. 73व्या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 50% राखीव जागा देण्यात आल्या. 73व्या घटनादुरुस्तीनुसार इतर मागासवर्गीयांना 27% राखीव जागा देण्यात आल्या. यामध्ये अयोग्य विधान फक्त क आहे. मतदानाचा अधिकार 8व्या वर्षापासून मिळावा याची शिफारस कोणी केली? न्यायमूर्ती तारकुंडे. भारतात सर्वप्रथम पंचायत राजाची सुरुवात करणारे राज्य कोणते? राजस्थान. लोकजागृतीचे प्रभावी साधन या नात्याने रिकामी जागा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाते. वृत्तपत्रास. भारताच्या घटनेचे वर्णन खालीलपैकी वेगवेगळ्या प्रकारे करण्यात येते. वाटाघाटीचे संघराज्य, अर्धसंघराज्यीय, सहकारी संघराज्य
हे तिन्हीच्या तिन्ही वरील सर्व बरोबर आहे. म्हणजे यामध्ये वाटाघाटीचे संघराज्य आणि अर्धसंघराज्य वरील पैकी सर्व म्हणजे 1 आणि 2 बरोबर आहे. इसवी सन 1861च्या कायद्यान्वये हायकोर्टाची उच्च न्यायालय स्थापना करण्यात आली. खालील उल्लेख केलेल्या कोणत्या जागी हायकोर्ट स्थापन केले नव्हते? मद्रास, मुंबई, कोलकाता येथे स्थापन केलेले आहे, पण दिल्ली येथे नव्हते. ज्या गावाची लोकसंख्या 10,000 पेक्षा कमी परंतु रिकामी जागापेक्षा अधिक आहे त्या गावात ग्रामपंचायत रिकामी जागा ही प्रशासकीय संस्था कार्य करते. 600 रिकामी जागा या मसुदा समितीचे सदस्य होते डॉक्टर आंबेडकर. खालील चुकीचे विधान शोधा. राष्ट्रपतीला मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याची न्यायालयीन चौकशी करता येत नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारावर राहतील. यापैकी नाही. पंचायत राज स्वीकारणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? आंध्र प्रदेश. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भिन्न वर्गात येते? कलम 19. जिल्हा रोजगार हमी योजनेतील प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. कोणत्या राज्याची विधान परिषद बरखास्त करता येते अथवा स्थापन करता येऊ शकते? संबंधित राज्याच्या विधानसभेच्या मंजुरी व संसदेद्वारे. गट विकास अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणाचे नियंत्रण असते? मुख्य कार्याधिकारी. ग्रामसभेचा वृत्तांत सभा झाल्यापासून किती दिवसाच्या आत जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे पाठवावा लागतो? 15 दिवसाच्या आत. जोड्या लावा. संबंधित कलम विशेष दर्जा असणारे राज्य. 371 ए आसाम. 371 बी नागालँड. 371 एफ 3 सिक्कीम. 370 काश्मीर. याच्या जोड्या लावायच्या म्हणजेच अ2 म्हणजे 371 नागालँड. B1 371 बी आसाम. क3 371 एफ सिक्कीम. D4 370 काश्मीर. भारतीय पुरावा अधिनियमानुसार खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? एखाद्या उत्तरामुळे साक्षीदार गुन्ह्यात गोवला जाईल म्हणून उत्तर देण्याच्या बंधनापासून तो मुक्त असत नाही. खटल्याशी संबंधित नसलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे सुद्धा साक्षीदारावर बंधनकारक आहे. यामधील फक्त योग्य विधान आहे. म्हणजेच एखाद्या उत्तरामुळे साक्षीदार गुन्ह्यात गोवला जाईल म्हणून उत्तर देण्याच्या बंधनापासून तो मुक्त असत नाही. प्रश्न क्रमांक 29. राज्य लोकसेवा आयोग ही संवैधानिक संस्था आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यापैकी योग्य ओळखा. योग्य विधान ओळखा. फक्त म्हणजेच राज्य लोकसेवा आयोग ही संवैधानिक संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? विभागीय आयुक्त. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्याचा विस्तार करण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसद. जात पंचायतीच्या संदर्भात दिलेले विधान वाचा. जात पंचायती सदस्य त्या जातीतून निवडले जातात.
ब. या सदस्यात वृद्ध अनुभवी व सामाजिक प्रतिष्ठा असलेले लोक असतात. क. पंचायतीच्या सदस्यात स्त्रियांचा समावेश असतो. वरील विधानापैकी अयोग्य विधान कोणते ते सांगा. एक. क म्हणजे जात पंचायतीच्या सदस्य स्त्रियांचा समावेश असतो. केंद्र राज्य संबंधावर 1983 मध्ये कोणता आयोग नेमण्यात आला होता? न्यायमूर्ती सरकारिया. बाल कल्याण व आदिवासी कल्याण या कार्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पारितोषिक देऊन कोसबाड येथील कोणत्या समाजसेविकेचा गौरव केला होता? अनुताई वाघ. गावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची असते? पोलीस पाटलाची. पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव खालीलपैकी कोण स्थगित करू शकतो? आयुक्त. विशिष्ट परिस्थितीत जिल्हा परिषदच्या स्थायी समितीने शिफारस केल्यास राज्य शासन ग्रामपंचायतीची मुदत किती वाढवू शकतो? 6 महिन्यांनी. कोतवालाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तहसीलदार. भारतीय राज्यघटनेतील 73व्या घटनादुरुस्तीमध्ये रिकामी जागा 2 गाव, तालुका तसेच जिल्हा स्तरावर पंचायत राज्याची त्रिस्तरीय संस्थाची तरतूद आहे. 1990 मधील नॅशनल फ्रंट सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली? दिनेश गोस्वामी. निवडणुकीची पद्धत घटनेच्या 54 व 55व्या कलमात स्पष्ट केली आहे. राष्ट्रपती. नियंत्रक व महालेख परीक्षकाची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. राज्यघटनेच्या रिकामी जागांनुसार मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक प्रमुख असतो. कलम 167. पंचधारा योजना रिकामी जागा राज्याद्वारे राबवली जाते. मध्य प्रदेश. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल होणे शक्य झाले? 7वी घटनादुरुस्ती. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. राष्ट्रपती राजवट कलम 365. राष्ट्रपती राजवट कलम 365 योग्य जोडी आहे. जिल्हा रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. रिकामी जागा राज्य घटना तयार करण्यासाठी लोकनियुक्त घटना समितीची स्थापना करण्याचे सुचवण्यात आले. सर स्टॅफोर्ड क्रिप्स योजनेनुसार. खालीलपैकी कोणते विधान वित्त विधेयकाशी संबंधित चुकीचे आहे? 1. वित्त विधेयक 2 गृहापैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. 2. एखादे विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही हे लोकसभा सभापती ठरवतो. 3. राज्यसभा 14 दिवसापर्यंत वित्त विधेयक रोखून ठेवू शकतो. 4. कोणतेही वित्त विधेयक राष्ट्रपती लोकसभेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. यामधील एक म्हणजे वित्त विधेयक 2 गृहापैकी कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते. प्रश्न लास्ट. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीस खालीलपैकी कोण भाग घेत नाही? विधान परिषदेचे निर्वाचित सदस्य.